एका माशीच्या दंशाने थेट मेंदूला सूज आणि 24 तासात 15 वर्षाखालील चिमुकल्यांचा मृत्यू। काय आहे हा भयानक चंडीपुरा व्हायरस? गुजरातमध्ये एक जीवघेणे व्हायरसने थैमान घातला आहे। चंडीपूर व्हायरस नावाच्या या आजाराने प्रशासनाची झोप उडवली असून आतापर्यंत तब्बल 22 निष्पाप चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। 184हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून त्यांपैकी 35 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर हा व्हायरस थेट हल्ला करत असल्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हा चंडीपुरा व्हायरस नक्की आहे तरी काय? चंडीपुरा हा रॅब्दोविरिडे कुळातील एक अतिशय भयंकर विषाणू आहे, जो प्रामुख्याने सँडफ्लाय म्हणजेच वाळूतील माशी किंवा विशिष्ट डासांच्या चावण्यामुळे पसरतो। 1965 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर जवळील चंडीपुरा गावात हा व्हायरस पहिल्यांदा सापडला होता, म्हणूनच याला चंडीपुरा नाव देण्यात आले। हा विषाणू शरीरात प्रवेश करताच सरळ मज्जासंस्थांवर आणि मेंदूवर अपघात करतो। या आजाराची लक्षणे अत्यंत वेगाने तीव्र होतात। अचानक प्रचंड ताप येणे, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे आणि अतिसार ही याची सुरुवातीची लक्षणे आहेत। परंतु हा व्हायरस वाढल्यावर रुग्णाचा मेंदू सुजतो, ज्याला वैद्यकीय भाषेत एन्सेफलायटिस म्हणतात। रुग्ण अस्वस्थ होतो, त्याला झटके येतात आणि काही वेळातच तो कोमात जाऊ शकतो। सर्वात गंभीर बाब म्हणजे लक्षणे दिसल्यापासून अवघ्या 24 ते 48 तासात अवयव निकामी होऊन मृत्यू ओढावू शकतो। सध्या गुजरातच्या सर्वच सरकारी आणि खासगी रुग्णांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे। आरोग्य यंत्रणा घराघरात जाऊन सर्वेक्षण करत आहेत आणि जिथे डास किंवा माशांचा प्रादुर्भाव जास्त आहे तिथे औषध फवारणी सुरू आहे। चंडीपुरा व्हायरसवर कोणतीही विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल औषधे सध्या उपलब्ध नाहीत। यामुळे रुग्णालयात दाखल करून फक्त लक्षणांवर उपचार करणे आणि अवयव निकामी होण्यापासून वाचवणे हाच एकमेव मार्ग उरतो। पालकांनो, ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर खबरदारी घेण्याची आहे। तुमच्या लहान मुलांचे रक्षण करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। घरातील व परिसरातील स्वच्छता राखा, कचरा आणि चिखल साचू देऊ नका। मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, झोपताना मच्छरदाणीचा वापर करा। तुमच्या मुलाला अचानक तीव्र ताप आला किंवा उलटी, डोकेदुखी सुरू झाली तर घरगुती उपायांवर वेळ न घालवता तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करा। हा आजार मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकतो, त्यामुळे या आजाराविषयीची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून ते आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। काळजी घ्या, सुरक्षित राहा। धन्यवाद।